आज आपण इथे आहे ना शेपूच्या भाजीपासून आहे ना पुरी बनवणार आहोत. तर तुम्ही म्हणाल आता हा काय प्रकार आहे? पण हा आहे ना पुरीचा एक उत्तम प्रकार आहे आणि 30-30 पालक पुरी खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर ही शेपूच्या भाजीपासून बनवलेली पुरी आहे ना तुम्ही नक्की ट्राय करा. कारण ही चवीला अतिशय सुंदर लागते आणि हिवाळा चालू आहे. सो हिवाळ्यामध्ये नेहमी काही ना काहीतरी गरमागरम, चटपटीत, जिभेची चव वाढवणारा पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशा वेळेस तुम्ही ही चटपटीत चवीची शेपूची पुरी बनवू शकता, मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा घरात रात्रीच्या जेवणासाठी, सकाळच्या खाण्यासाठी नक्कीच बनवू शकता. त्यामुळे आपणही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर शेपूची पुरी बनवण्यासाठी ना इथे साधारणतः मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही घरातील कोणतीही वाटी सेट करा आणि त्याचं प्रमाण घ्या. त्याचबरोबर एक इथं मोठी गड्डी मी शेपूची घेतली होती. ती मी स्वच्छ निवडून, धुवून, सुकवून अशी बारीक कट करून घेतलेली आहे. अख्खी संपूर्ण एक गड्डी मी इथं वापरलेली आहे. आणि हे बघा पूर्ण ही ड्राय झालेली आहे. छान बारीक कट केलेली आहे. त्याचबरोबर आहे ना, इथं मी घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा. कारण 4 वाटी गव्हाचं पीठ होतं. अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. कारण पुरी आहे ना छान खुसखुशीत आणि तेलकट झाली नाही पाहिजे. म्हणून इथं आपण रवाही यात घालणार आहोत. सोबतच लसूण मिरचीचं वाटण, हळद, लाल तिखट, त्याचबरोबर इथे मी घेतलेलं आहे धने जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ. साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता आहे ना सुरुवातीला शेपूची आपल्याला पुरी बनवायची आहे. त्यासाठी आहे ना मी एका मोठ्या बाउलमध्ये गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे. त्यातच मी बारीक चिरोटी रवा ॲड करणार आहे. सोबतच लसूण मिरचीचा खरडा ॲड करणार आहे. त्याचबरोबर धने जिरे पावडर, हळद आणि लाल तिखट. इथे मी हिरवी मिरची आणि लसणापासून ही पुरी बनवणार आहे. तुम्हाला जर हिरवी मिरची आणि लसणाचा फ्लेवर नसेल आवडत, तर तुम्ही आहे ना नुसतं लाल मिरचीचं तिखट पावडर जरी टाकली ना, तरीही चालते. इथं मी फक्त रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिर्च पावडरचा वापर केलेला आहे. सोबतच चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि त्याचबरोबर ही बारीक कट केलेली आपल्याला शेपू ॲड करायची आहे. सेम जसं आपण पालकाची पुरी करतो ना, अगदी तशीच आपल्याला ही शेपूची पुरी करायची आहे. आता आहे ना, हे सगळं कोरडं छान मिक्स करून घेतल्यानंतर अगदी थोडं-थोडं पाणी घालून आहे ना, आपण हे पीठ आहे ना, नॉर्मल पुरीसाठी जसं घट्ट मळतो ना, तसंच हे पीठ सुद्धा आपल्याला घट्ट मळायचं आहे. त्यामुळे ना, पाणी एकदम खूप सारं घालू नका. अगदी थोडं-थोडं पाणी घालून आहे ना, हे पीठ छान घट्ट मळून घ्या. तर हे बघा, इथे हे पीठ छान घट्ट मळून झालेलं आहे. आता आहे ना, यात आपण रवा घातला होता. सो रवा आहे ना फुलतो. त्यामुळे आपण एक 15 ते 20 मिनिटं आहे ना, हे पीठ असं झाकून ठेवून देणार आहे. त्यानंतर आहे ना, 15 ते 20 मिनिटांनंतर मी हाताला आहे ना, हलकंसं तेल लावून घेणार आहे आणि ना, याचे लिंबा एवढे छोटे-छोटे या पिठाचे मी गोळे करून घेणार आहे आणि त्याच्या पुऱ्या लाटून घेणार आहे. तर आता तुम्ही पिठाचा एक मोठा उंडा घेऊन त्याची एक मोठी चपाती लाटून आहे ना, डिशच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने तुमच्या घरात जर मोठी वाटी असेल ना, तर त्याच्या साहाय्याने ना पुऱ्या कट करून तशाही बनवू शकता किंवा अशाही बनवू शकता. दोन्ही पद्धत सेमच आहे. मग मी काय करते, अगदी आहे ना छोट्या-छोट्या ह्या पुऱ्या अशा लाटून घेते. अजून एक पुरी लाटताना आहे ना, चपातीसारखी खूप पातळ नाही लाटायची, ती थोडीशी जाडसरच ठेवायची. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. तरच ही पुरी छान टम्म फुगणार आहे. आता आहे ना, पुरी लाटताना आधी सगळ्या कडा लाटून घ्यायच्या आणि त्यानंतर इथे हे बघा डिशच्या साहाय्याने आहे ना, मी इथे ना ही पुरी एकसारख्या साइजमध्ये कट करून घेणार आहे. तर माझ्याकडे अशा छोट्या साइजची प्लेट होती. मी त्याच्या साहाय्याने ही पुरी एकसारखी कट करून घेतलेली आहे. एकसारख्या पुऱ्या खूप सुंदर दिसतात. तुम्ही कट नाही केल्या तरीही चालतील, पण मी अशा कट करून घेते. आणि इथे साइडला आहे ना थोडेसे शेपूची जी पानं आहेत ना, ती बाहेर आलेली आहेत. ती मी हाताने थोडेसे दाबून घेणार आहे आणि मस्त असे बघा पुरी लाटून झालेली आहे. अशाच पद्धतीने ना मी इथे 5 ते 6 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि या पुऱ्या आता आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर पुऱ्या तळण्यासाठी ना मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. मीडियम फ्लेमवरती तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण यात आहे ना एक-एक पुरी सोडून तळून घेणार आहोत. पुरी सोडल्यानंतर जेव्हा ती तळून थोडी वर येते ना, तेव्हा चमच्याने हलकंसं प्रेस करा. म्हणजे पुरी आहे ना छान टम्म फुगेल. अगदी कडेला प्रेस करायचं, मधोमध नाही आणि बघा हळू-हळू आहे ना याच्यावर तेल उडवून आहे ना, मी ही पुरी वरच्या बाजूने हलकीशी तळून घेणार आहे आणि त्यानंतर बाजू उलटून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मस्त तांबूस रंग आलेला आहे आणि पुरी छान टम्म फुगलेली आहे. तर दोन्हीही बाजू आपण छान तळून घेणार आहोत
आणि या थंडीच्या दिवसात आहे ना, पुरीचा कोणताही प्रकार खा, खाण्याची मजा आहे ना, काही निराळीच असते. ही शेपूची पुरी तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप चविष्ट लागते. तर हे बघा, अशा पद्धतीने ना, इथे ही पुरी मी छान तळून घेतलेली आहे आणि सेम याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहोत आणि मस्त अशा खायला घेणार आहोत. तर हे बघा, मस्त ही शेपूची पुरी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. चव जर म्हणाल ना, तर अप्रतिम लागते आणि तुमच्या घरात जर कोणी शेपूची भाजी खात नसेल ना, तर त्याला ही पुरी खायला घाला. त्यालाही नक्कीच आवडेल. लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता, सकाळच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी कधीही ही शेपूची पुरी बनवू शकता. अजिबात तेलकट होत नाही, छान खुसखुशीत आणि चविष्ट लागते. त्यामुळे ना माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आहे ना, आपण पुन्हा भेटणार आहोत. पण तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा आणि सेफ रहा. धन्यवाद.